दैत्य म्हटलं की आपलं त्या ठिकाणी कन्फ्युज होतो की भीम नेमकी कोणता. तर बघा, महाभारतातला भीम वेगळा आणि हा भीम वेगळा. महाभारतातला भीम म्हणजे 5 पांडवांमधील एक भाऊ आणि हा भीम म्हणजे राक्षस की जो कुंभकर्णाचा पुत्र आहे. अगदी बळाच्या जोरावरती देवतांना त्रास देत होता. देवतांनी भीमासोबत युद्ध केलं पण भीमाला हरवू शकत नव्हते. त्या ठिकाणी भोलेनाथांची प्रार्थना केली. भोलेनाथ प्रगट झाले. भोलेनाथांना भीमा या दैत्यासोबत महाभयंकर युद्ध केलं. युद्धामध्ये भीमाला मारणार तेवढ्यामध्ये भीम सांगतोय की देवा, मला तुम्ही मारा पण मी मेल्याच्या नंतर तुम्ही सुद्धा याच ठिकाणी राहा आणि तुमच्या रूपाला माझं नाव प्राप्त व्हावं. त्या ठिकाणी त्या दैत्याचं नाव भीम आणि म्हणून भीमाशंकर असं नाव त्या ज्योतिर्लिंगाला प्राप्त